आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो आपल्या आधुनिक जीवनाचा आणि विशेषतः इंटरनेटचा एक अत्यंत महत्वाचा पण अदृश्य कणा आहे. अगदी बरोबर. आज आपल्याकडे काही अतिशय रंजक नोट्स आणि अभ्यासपूर्ण माहिती आहे. या माहितीचा धांडोळा घेत आपण हे समजून घेणार आहोत की ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन म्हणजेच प्रकाशाचा वापर करून माहितीची देवाणघेवाण करणारे तंत्रज्ञान नेमके कसे काम करते. हो, आणि आपण रोज इंटरनेट वापरतो, पण डेटा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसा जातो हे सहसा आपण पाहतोच असं नाही. तसं पाहिलं तर वर्षानुवर्षे वापरल्या जाणाऱ्या तांब्याच्या तारांची जागा काचेशी संबंधित तंत्रज्ञानाने का घेतली हे या नोट्समध्ये खूप छान उलगडून सांगितले आहे. नक्कीच. आणि आजची ही चर्चा जड आणि क्लिष्ट तांत्रिक शब्दांच्या जाळ्यात न अडकता अगदी सोप्या भाषेत होणार आहे. म्हणजे हे ऐकताना नक्कीच अरे चा हे असं काम करतं तर असा एक सुखद अनुभव मिळेल. आता विचार करा, जगभरात पसरलेलं इंटरनेटचं हे प्रचंड जाळे आणि एका सेकंदात हजारो किलोमीटरवर पोचणारे हाय डेफिनेशन व्हिडिओज, हे सर्व मानवी केसापेक्षाही बारीक असलेल्या काचेच्या नळ्यामधनं प्रवास करणाऱ्या प्रकाशामुळे शक्य होते. बापरे, ही कल्पनाच किती अद्भुत आहे. म्हणजे आपण जे हायस्पीड इंटरनेट वापरतो ते यावरच चालतं का? हो, अगदी. क्लाउडवरून जो डेटा अगदी डोळे उघडझाप करण्याच्या वेळेत डाउनलोड होतो, त्यामागे हेच तंत्रज्ञान अहोरात्र काम करत असते. म्हणजे खऱ्या अर्थाने आधुनिक संवादाच्या क्षेत्रात याने खूप मोठी क्रांती घडवून आणली आहे. हो, आणि या तंत्रज्ञानामुळे माहिती अत्यंत कमी वेळेत आणि कोणत्याही अडथळ्याविना लांबवर पाठवणं शक्य झाले आहे. आपल्या स्मार्टफोनवर जी माहिती एका क्लिकवर येते, तिचा पडद्यामागचा प्रवास नेमका कसा असतो हे आपण यातून बारकाईने समजून घेऊ शकतो. ठीक आहे. बरं, आपण याचा थोडा सविस्तर उलगडा करूया. जर आपण अगदी साध्या आणि रोजच्या वापरातल्या उदाहरणाने सुरुवात केली तर समजा अंधारात एका हातात बॅटरी किंवा टॉर्च धरलीये हं, आणि ती चालू बंद करून समोरच्या व्यक्तीला काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न चालू आहे. मोर्स कोडप्रमाणे प्रकाशाचे झबकारे वापरून संदेश पाठवण्याची ही जी पद्धत आहे, ऑप्टिकल कम्युनिकेशन सिस्टमची मूळ कल्पना साधारणपणे अशीच असावी. हो, म्हणजे बॅटरी चालू बंद करून संदेश पाठवणे ही या तंत्रज्ञानाची पहिली आणि अगदी सोपी पायरी म्हणता येईल. या नोट्सनुसार जर आपण ऑप्टिकल कम्युनिकेशन सिस्टमच्या मुख्य रचनेकडे पाहिले तर त्याचे 3 महत्वाचे भाग पडतात. ते 3 भाग कोणते? पहिला भाग आहे ट्रान्समिटर. आपण जेव्हा कम्प्युटरवरून एखादा मेसेज पाठवतो ना, तेव्हा तो सुरुवातीला इलेक्ट्रिकल सिग्नलच्या स्वरूपात असतो. म्हणजे डिजिटल डेटा 0 आणि 1च्या स्वरूपात. अगदी बरोबर. ट्रान्समीटरचे मुख्य काम या इलेक्ट्रिकल सिग्नलचे ऑप्टिकल म्हणजेच प्रकाशाच्या सिग्नलमध्ये रूपांतर करणे असते. यासाठी लेझर डायोड किंवा LED सारख्या प्रकाश स्रोतांचा वापर केला जातो. लेझर डायोड म्हणजे जो अतिशय सलग आणि एकाच दिशेने जाणारा प्रकाश निर्माण करतो तोच ना? हो, तोच. लेझर डायोड हा एक प्रकारचा सेमीकंडक्टर डायोड असतो, जो अतिशय तीव्र प्रकाश देतो. म्हणजे आपला नेहमीचा जो डिजिटल डेटा असतो तो प्रकाशाच्या किरणांमध्ये म्हणजेच लेझरच्या चालू बंद होण्यात बदलला जातो आणि मग हा प्रकाश ज्या मार्गाने प्रवास करतो तो या यंत्रणेचा दुसरा भाग असावा. हो, तिथेच ऑप्टिकल फायबर नावाचा दुसरा आणि सर्वात महत्वाचा भाग येतो. हा फायबर एक वेव्हगाईड म्हणून काम करतो. वेव्हगाईड म्हणजे प्रकाशाला योग्य दिशा दाखवणारा आणि त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणारा बंदिस्त मार्ग. अगदी बरोबर. हे फायबर इतके प्रगत असतात की ते प्रकाशाला अत्यंत कमीत कमी नुकसानीसह हजारो किलोमीटर दूरपर्यंत पोहोचवतात. आणि मग तिसरा भाग कोणता? या साखळीचा तिसरा मुख्य भाग म्हणजे रिसीव्हर. प्रवास करून आलेला प्रकाश पुन्हा एकदा मूळ डेटामध्येच म्हणजेच इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये बदलणे गरजेचे असते, जेणेकरून कम्प्युटरला तो समजेल. म्हणजे रिसीव्हरमध्ये काहीतरी असं उपकरण असावं जे प्रकाशाला पुन्हा विजेमध्ये बदलतं. हो, रिसीव्हरमध्ये फोटोडायोड नावाचे एक उपकरण असते, जे प्रकाशाच्या कणांना पुन्हा इलेक्ट्रिकल करंटमध्ये रूपांतरित करते. यामुळे मूळ मेसेज तसाच्या तसा वाचता येतो. हे का परिपूर्ण साखळीसारखे आहे. पण माझ्या मनात एक शंका आहे. कोणती शंका? जेव्हा आपण टॉर्चचा प्रकाश खूप लांबवर टाकतो तेव्हा तो हळूहळू विरळ आणि कमकुवत होत जातो. फायबरमधून हजारो किलोमीटरचा प्रवास करताना हा प्रकाशाचा सिग्नल कमकुवत होत नसेल का? हा खूप चांगला प्रश्न आहे. लांबच्या प्रवासात कोणताही सिग्नल थोडाफार कमकुवत होतोच. यासाठी या सिस्टीममध्ये ऑप्टिकल अँप्लिफायर्स जोडलेले असतात. म्हणजे ते वाटेतल्या बूस्टर स्टेशनसारखे काम करत असावेत? अगदी तसंच.
ते प्रकाशाच्या सिग्नलला परत इलेक्ट्रिकलमध्ये न बदलता थेट प्रकाशाच्याच स्वरूपात त्याची ताकद वाढवतात. अरे वाह, हे खूपच स्मार्ट आहे. आणि याशिवाय या नोट्समध्ये मल्टिप्लेक्सर्स नावाच्या आणखी एका महत्वाच्या उपकरणाचा उल्लेख आहे. एकाच फायबरमधून एकाच वेळी वेगवेगळे हजारो सिग्नल्स पाठवण्यासाठी या मल्टिप्लेक्सर्सचा वापर होतो. मल्टिप्लेक्सर्स म्हणजे जणू काही एकाच महामार्गावर वेगवेगळ्या रंगांच्या हजारो गाड्या वेगाने आणि एकमेकांना न धडकता चालवण्यासारखे आहेत. एकाच फायबरमध्ये प्रकाशाचे वेगवेगळे रंग एकत्र करून पाठवले जातात. हो, आणि मग शेवटच्या मुक्कामावर ते पुन्हा वेगळे केले जातात. यामुळे एका बारीक केबलची डेटा वाहून नेण्याची क्षमता प्रचंड पटीने वाढते. पण आता यातून एक खूप मूलभूत प्रश्न उभा राहतो. कोणता? नाही, तो आतल्यात कसा प्रवास करत राहतो? येथे सर्वात आकर्षक बाब म्हणजे या ऑप्टिकल फायबरची अतिशय विशिष्ट आणि गुंतागुंतीची रचना. मी सांगते हे कसं काम करतं. फायबरचे मुख्यत्वे 3 थर असतात. सर्वात आतला भाग, ज्याला कोर म्हणतात, तो शुद्ध सिलिका काचेचा बनलेला असतो. म्हणजे या कोरमधूनच प्रकाश प्रत्यक्षात प्रवास करतो. हो, आणि या कोरच्या बाहेरून एक दुसरा थर असतो ज्याला क्लॅडिंग म्हटले जाते. या कोर आणि क्लॅडिंगच्या भौतिक गुणधर्मांमध्ये एक अतिशय महत्वाचा फरक असतो. या फरकाला विज्ञानाच्या भाषेत रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतात. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे साध्या भाषेत सांगायचे तर हा त्या माध्यमाचा ऑप्टिकल डेन्सिटी किंवा प्रकाशासाठीचा दाटपणा असतो. अगदी बरोबर. कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असतो आणि क्लॅडिंगचा थोडा कमी असतो. आणि सर्वांत बाहेर या दोघांच्या संरक्षणासाठी कोटिंग किंवा बफरचा थर असतो, जो केबलला ओलावा आणि ताणापासून वाचवतो. हां, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फरक समजून घेण्यासाठी आपण एखादे उदाहरण घेऊ शकतो का? समजा आपण एका मोकळ्या आणि गुळगुळीत रस्त्यावरून पळत आहोत आणि अचानक पुढे गुडघ्यावर पाण्याचा किंवा चिखलाचा भाग आला. आपण तिथून पळण्याचा प्रयत्न केला तर आपला वेग अचानक कमी होतो आणि आपली दिशा थोडीशी बदलते. प्रकाशाचंही असेच काहीसे होत असावे. हे अगदी अचूक उदाहरण आहे. प्रकाशाचा वेग आणि दिशा माध्यमाच्या दाटपणानुसार बदलते. आणि यामागे जे मुख्य वैज्ञानिक तत्व दडलेले आहे त्याला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणतात. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन हा या संपूर्ण तंत्रज्ञानाचा मुख्य आत्मा आहे असंच म्हणावं लागेल. नक्कीच. जेव्हा प्रकाशाचा किरण आतल्या घनदाट कोरमधून प्रवास करत कोर आणि क्लॅडिंगच्या सीमारेषेवर एका विशिष्ट कोनातून आदळतो, तेव्हा बाहेरचे क्लॅडिंग कमी दाट असल्यामुळे तो किरण बाहेर न शिरता पूर्णपणे आतल्या आत पुन्हा कोरमध्येच परावर्तित होतो. म्हणजे तो रस्ता ओलांडून चिखलात जाण्याऐवजी रस्त्याच्या कडेला आदळून पुन्हा रस्त्यावरच परत येतो. हो, म्हणजे काचेच्या आतच एक प्रकारचा अदृश्य आरसा तयार झाल्यासारखं काम चालते. प्रकाश आतल्या आत झिगझॅग पद्धतीने आदळत आदळत पुढे जात राहतो. पण हा प्रकाश प्रत्येक वेळी आतच राहील याची खात्री कशी असते? त्यासाठी तो जो आदळण्याचा कोन असतो तो खूप महत्वाचा असतो. त्याला क्रिटिकल अँगल म्हणतात. अच्छा, क्रिटिकल अँगल. जोपर्यंत प्रकाश या क्रिटिकल अँगलपेक्षा मोठ्या कोनातून आदळत राहतो, तोपर्यंत तो आरशात आदळून परत फिरल्यासारखा आतल्यात परावर्तित होत राहतो आणि फायबरच्या बाहेर अजिबात निसटू शकत नाही. पण मग प्रकाश जेव्हा पहिल्यांदा त्या फायबरमध्ये प्रवेश करतो तेव्हाच त्याची दिशा ठरवावी लागत असेल. हो, इथे स्नेलचा नियम कामी येतो. प्रकाश जेव्हा हवेतून काचेत प्रवेश करतो तेव्हा तो कसा आणि किती वागतो हे या नियमानुसार ठरतं. फायबरमध्ये प्रकाश सोडताना एक ॲसेप्टन्स अँगल असतो. ॲसेप्टन्स अँगल म्हणजे जर मी एका लेझर पॉइंटरने त्या बारीक फायबरमध्ये प्रकाश सोडत असेन तर मला तो लेझर एका ठराविक कोनातूनच धरावा लागेल. बरोबर. ही एक प्रकारची अदृश्य शंकूसारखी जागा असावी. जर मी तो लेझर खूप तिरपा धरला आणि प्रकाशाचा किरण या ॲसेप्टन्स अँगलच्या बाहेरून आला तर तो कोरमध्ये टिकून राहणार नाही. अगदी बरोबर. तो क्लॅडिंगमधून बाहेर पडून नष्ट होईल. जर किरण त्या अदृश्य शंकूच्या आतून फायबरमध्ये शिरला तरच तो टोटल इंटरनल रिफ्लेक्शनच्या प्रक्रियेत सामील होऊ शकतो. आणि फायबर जास्तीत जास्त किती प्रकाश स्वतःमध्ये सामावून घेऊ शकतो हे कशावरून ठरतं? हे मोजण्याच्या क्षमतेला न्यूमेरिकल अपर्चर असे म्हणतात. जेवढ्या न्यूमेरिकल अपर्चर जास्त तेवढी फायबरची प्रकाश गोळा करण्याची क्षमता जास्त असते आणि ॲसेप्टन्स अँगलही मोठा असतो. हे सर्व ऐकायना एखाद्या जादूच्या प्रयोगासारखे वाटते. प्रकाशाला विशिष्ट कोनातून आत सोडले की तो हजारो किलोमीटरचा प्रवास कुठल्याही नुकसानीशिवाय पूर्ण करतो. पण मला एक सांगा, हे सर्व ऑप्टिकल फायबर एकाच आकाराचे आणि एकाच प्रकारचे असतात का? नाही. गरजेनुसार त्यांच्या रचनेत बदल केलेले असतात. प्रकाशाच्या प्रवास करण्याच्या पद्धतीनुसार, ज्याला तांत्रिक भाषेत मोड्स म्हणतात, या फायबरचे 2 मुख्य प्रकार पडतात. ते कोणते? पहिला प्रकार म्हणजे सिंगल मोड फायबर.
नावाप्रमाणेच यातून प्रकाशाचा फक्त एकच किरण किंवा एकच मार्ग जाऊ शकतो. याचं कारण म्हणजे याचा जो कोर असतो तो अतिशय सूक्ष्म असतो, साधारणपणे 8 ते 10 मायक्रॉन्स इतका. बापरे, थांबा, हे खरोखरच थक्क करणारे आहे. मानवी केसाची जाडी साधारणपणे 70 मायक्रॉन्सच्या आसपास असते. हां, म्हणजे हा कोर केसाच्या जाडीच्या 10व्या भागा इतका लहान आहे. आणि आपण यातून लेझरचं किरण पाठवून महासागराच्या पलीकडे डेटा पाठवतो. हेच तर या तंत्रज्ञानाचे खरे सौंदर्य आहे. कोर इतका लहान असल्यामुळे प्रकाश किरण इकडे तिकडे न आदळता अगदी सरळ रेषेत प्रवास करतो. यामुळे सिग्नल अजिबात विस्कळीत होत नाही आणि खूप लांबवर जाऊ शकतो. म्हणूनच समुद्राखालून जाणारे आणि 2 खंडांना जोडणारे जे हजारो किलोमीटरचे केबल्स असतात, तिथे हा सिंगल मोड फायबरच वापरला जातो. बरोबर. आणि दुसरा प्रकार आहे मल्टीमोड फायबर. याचा कोर तुलनेने बराच मोठा असतो, साधारण 50 ते 62.5 मायक्रॉन्सच्या आसपास. कोर मोठा असल्यामुळे यातून एकाच वेळी प्रकाशाचे अनेक किरण वेगवेगळ्या कोनातून प्रवास करू शकत असतील. हो, हा प्रकार प्रामुख्याने कमी अंतराच्या नेटवर्कसाठी वापरला जातो, जसे की एखाद्या मोठ्या इमारतीमधील लॅन किंवा डेटा सेंटर्समध्ये. पण इथे एक अडचण येऊ शकते असे मला वाटते. कोणती? जर एकाच मोठ्या नळीतून अनेक किरण वेगवेगळ्या कोनातून आणि वेगवेगळ्या मार्गाने प्रवास करत असतील, तर ते सगळे एकाच वेळी अंतिम टप्प्यावर पोहोचणार नाहीत. काही किरण अगदी सरळ जातील आणि लवकर पोचतील, तर काही किरण सारखे इकडे तिकडे अडधळून लांबचा मार्ग घेतील आणि उशिरा पोचतील. हां, बरोबर आहे. समजा आपण एका लांबलचक कॉरिडॉरमध्ये खूप सारे चेंडू जोरात फेकले. काही चेंडू सरळ जातील, तर काही भिंतीवर आदळत आदळत पुढे जातील. शेवटी तिथे पोचताना सर्व चेंडू एकाच वेळी पोचणार नाहीत. यामुळे जो डेटाचा सिग्नल आहे तो विस्कळीत किंवा ब्लर होईल ना. हो, या समस्येलाच तांत्रिक भाषेत मोडल डिस्पर्शन म्हणतात. मल्टीमोड फायबरमध्ये ही अडचण येते. सिग्नल थोडा पसरट किंवा विस्कळीत होतो. पण ही अडचण दूर करण्यासाठी तंत्रज्ञानींनी एक अतिशय कल्पक उपाय शोधून काढला आहे. तो कोणता? त्यांनी ग्रेडेड इंडेक्स फायबर नावाचा प्रकार विकसित केला. यामध्ये कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सर्वत्र एकसारखा नसतो. तो मध्यभागी सर्वात जास्त दाट असतो आणि बाहेरच्या बाजूला हळूहळू कमी दाट होत जातो. अच्छा, म्हणजे जे किरण बाहेरच्या बाजूने लांबचा मार्ग घेतात त्यांना प्रवासासाठी कमी दाट माध्यम मिळतं, त्यामुळे त्यांचा वेग वाढतो. आणि जे किरण मध्यभागातून सरळ आणि जवळचा मार्ग घेतात त्यांना जास्त दाट माध्यम मिळते, त्यामुळे त्यांचा वेग थोडा संथ होतो. म्हणजे रेसिंग ट्रॅकवर जसे बाहेरून धावणाऱ्याला जास्त अंतर कापावे लागते, पण इथे बाहेरचा ट्रॅक फास्ट केल्यामुळे तो आतल्या धावपटूच्या बरोबरीनेच अंतिम रेषेवर पोचतो. हां, अगदी अचूक निष्कर्ष आहे. अशा प्रकारे प्रकाशाचा वेग नियंत्रित करून डिस्पर्शनची समस्या सोडवली जाते आणि सर्व किरण अगदी एकाच वेळी अंतिम मुक्कामावर पोचतात. आता हा भाग खरोखरच खूप रंजक बनतो. आपण अनेक दशके पाहिले आहे की संवादासाठी आणि टेलिफोनसाठी तांब्याच्या तारांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत होता. तांब्याच्या तारा खूप मजबूत असतात, त्या सहजासहजी तुटत नाहीत. पण तरी याच तांब्याला मागे टाकून या नाजूक वाटणाऱ्या काचेच्या फायबरने सर्व जग व्यापून टाकले आहे. तांब्याच्या तारांची जागा काचेने का घेतली, याचे असे कोणते जबरदस्त फायदे आहेत? तांब्याच्या तारांकडून फायबर ऑप्टिक्सकडे वळण्यामागे अनेक भक्कम आणि व्यावहारिक कारणे आहेत. सर्वात मोठा फायदा म्हणजे उच्च बँडविड्थ. म्हणजे एकाच वेळी खूप जास्त डेटा पाठवता येतो. अगदी बरोबर. तांब्याच्या तुलनेत ऑप्टिकल फायबरमधून एकाच वेळी प्रचंड मोठ्या प्रमाणावर डेटा पाठवता येतो. आजचे हायस्पीड इंटरनेट एकाच वेळी हजारो लोक जे हाय डेफिनेशन व्हिडिओ स्ट्रीमिंग करतात ते तांब्याच्या तारांमधून शक्यच नाही. आणि दुसरा फायदा काय? दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे कमी क्षीणता किंवा लो ॲटेन्युएशन. तांब्याच्या तारेतून इलेक्ट्रिकल सिग्नल पाठवल्यास तो काही किलोमीटरवरच कमकुवत होतो. आणि तो पुन्हा वाढवण्यासाठी दर काही अंतरावर रिपीटर्स लावावे लागतात. हो, पण ऑप्टिकल फायबरमध्ये प्रकाशाचं नुकसान इतकं कमी असते की तो हजारो किलोमीटरचा प्रवास कोणत्याही मदतीशिवाय सहज करू शकतो. मला वाटते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि बाहेरील अडथळ्यांच्या बाबतीतही हा एक मोठा बदल असावा. तांब्याच्या तारांमध्ये धातू असल्यामुळे आजूबाजूच्या विजेच्या उपकरणांचा त्यावर नक्कीच परिणाम होत असेल, जसे रेडिओवर कधीकधी खरखर ऐकू येते. हो, त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफेरन्स म्हणतात. तांब्याच्या तारांमधून जेव्हा इलेक्ट्रिकल सिग्नल जातो तेव्हा आजूबाजूच्या वीज वाहून नेणाऱ्या मोठ्या तारांमुळे किंवा उपकरणांमुळे सिग्नलमध्ये नॉईज येतो. पण ऑप्टिकल फायबर संपूर्णपणे धातूविरहित म्हणजेच काचेचे बनलेले असतात.
त्यामुळे बाहेरील कोणत्याही इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींचा किंवा चुंबकाचा या प्रकाशावर शून्य परिणाम होतो. शिवाय हे फायबर हॅक करणे किंवा त्यातून माहिती चोरणे जवळजवळ अशक्य असते. कारण तांब्याच्या तारेला कट न करताही त्यातील मॅग्नेटिक फील्ड वापरून माहिती चोरता येते. हो, पण ऑप्टिकल फायबरला थोडासा जरी कट करण्याचा प्रयत्न केला तर प्रकाशाचा मार्ग खंडित होतो आणि लागलीच डेटा ट्रान्समिशन थांबून धोक्याचा इशारा मिळतो. म्हणूनच संरक्षण दल, बँकिंग क्षेत्र आणि सरकारी गुप्त माहिती पाठवण्यासाठी हे सर्वात सुरक्षित माध्यम मानले जाते. यासोबतच हे वजनाने अत्यंत हलके, लवचिक आणि जमिनीखाली कमी जागा घेणारे असतात. म्हणजे काच जरी नाजूक वाटत असली तरी माहिती वाहून नेण्याच्या बाबतीत ती तांब्यापेक्षा हजारो पटींनी अधिक सक्षम आणि सुरक्षित आहे. आता हे सर्व ऐकल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की हे तंत्रज्ञान केवळ पुस्तकांपुरत्या मर्यादित नाही. मुळीच नाही. जर आपण याला एका मोठ्या दृष्टिकोनातून पाहिले तर याचे प्रत्यक्षात अनेक उपयोग आहेत. आजच्या आधुनिक जगाचा संपूर्ण डोलारा ह्याच तंत्रज्ञानावर उभा आहे. जसे की इंटरनेट ऑफ थिंग्स, जिथे घरातील टीव्हीपासून ते फ्रिजपर्यंत सगळी उपकरणे इंटरनेटला जोडलेली असतात. हो, आणि आजच्या स्मार्ट सिटीज आणि क्लाउड कॉम्प्युटिंग या सर्वांसाठी अत्यंत वेगवान आणि खात्रीशीर डेटा ट्रान्समिशनची गरज असते. ती गरज फक्त ऑप्टिकल फायबरच पूर्ण करू शकतो. पण इथे एक गोष्ट स्पष्ट करणं गरजेचं आहे की ऑप्टिकल फायबरचा वापर घरातील वीज वाहून नेण्यासाठी होत नाही. बरोबर, याचा वापर केवळ आणि केवळ माहिती किंवा डेटा वाहून नेण्यासाठी होतो. समुद्राच्या तळाशी टाकलेले हजारो किलोमीटर लांबीचे सबमरीन केबल्स आज जगभरातील सर्व खंडांना एकमेकांशी जोडतात आणि संपूर्ण जगाला एका ग्लोबल नेटवर्कमध्ये बांधून ठेवतात. आणि फक्त टेलिकॉम क्षेत्रातच नाही तर इतर क्षेत्रांमध्येही या काचेच्या नळ्यांचा अप्रतिम वापर होत असावा. वैद्यकीय क्षेत्रात आपण अनेकदा ऐकतो की शरीराच्या आतले भाग बघण्यासाठी याचा वापर होतो. हो, वैद्यकीय क्षेत्रात या तंत्रज्ञानाने खरोखरच क्रांती केली आहे. एंडोस्कॉपी सारख्या प्रक्रियेत शरीराच्या आतल्या भागाचे स्पष्ट चित्र पाहण्यासाठी आणि लेझर सर्जरीमध्ये अतिशय अचूक शस्त्रक्रिया करण्यासाठी या लवचिक ऑप्टिकल फायबरचाच वापर होतो. आणि याशिवाय संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात अत्यंत सुरक्षित संपर्कासाठी याचा वापर होतो. औद्योगिक क्षेत्रात जिथे स्पार्क किंवा विजेचा धोका असतो तिथे या धातुविरहित केबल्स अत्यंत उपयुक्त ठरतात. नक्कीच. एका साध्या काचेच्या आणि प्रकाशाच्या संयोगातून मानवाने खरोखरच अफाट प्रगती साधली आहे. आपण जर आजच्या या संपूर्ण चर्चेचा थोडक्यात आढावा घेतला तर प्रकाश आणि काचेचा योग्य वापर करून संवादाची एक अतिशय वेगवान, सुरक्षित आणि कार्यक्षम प्रणाली तयार झाली आहे. हो, आणि जेव्हा एखादा हाय डेफिनेशन चित्रपट पाहण्यासाठी क्लिक केले जाते आणि तो सेकंदात लोड होतो तेव्हा त्यामागे याच तंत्रज्ञानाची जादू असते. स्नेलचा नियम, क्रिटिकल अँगल आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन यांसारख्या भौतिकशास्त्राच्या नियमांचा वापर करून आधुनिक जगाला एक अद्भुत भेट मिळाली आहे. आणि याच फायबरच्या विशिष्ट रचनेमुळेच आज जगात कुठेही बसून एकमेकांशी अगदी रिअल टाईममध्ये बोलणं शक्य झाले आहे. वेळ आणि अंतराच्या मर्यादा या तंत्रज्ञानाने पुसून टाकल्या आहेत. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? हे तंत्रज्ञान एका अशा भविष्याकडे घेऊन जात आहे जिथे माहितीच्या देवाणघेवाणीला कोणतीही सीमा नसेल. वेग आणि सुरक्षितता या दोन्ही आघाड्यांवर दररोज नवीन टप्पे गाठले जात आहेत. नक्कीच. यावरून एक अत्यंत महत्त्वाचा आणि कुतूहलवर्धक प्रश्न निर्माण होतो. जर माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी प्रकाशाचा इतक्या प्रभावीपणे वापर होऊ शकतो आणि त्यातून वर्षानुवर्षे चालत आलेल्या तांब्याच्या तारांना इतिहास जमा करता येते, तर मग पुढे काय? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? सध्या आपले कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि त्यातील अत्यंत महत्त्वाचे प्रोसेसर हे विजेवर आणि इलेक्ट्रॉन्सच्या प्रवाहावर चालतात. पण भविष्यात हे प्रोसेसर सुद्धा विजेवर न चालता पूर्णपणे प्रकाशाचा कणाण म्हणजेच फोटॉन्सवर चालतील का? बापरे, हा खरोखरच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. सध्याची इलेक्ट्रॉनिक सर्किट्स जसजशी लहान होत आहेत तसतशी त्यात उष्णता निर्माण होण्याची समस्या वाढत आहे. फोटोनिक कॉम्प्युटिंग किंवा प्रकाशावर चालणारे प्रोसेसर हे भविष्यात नक्कीच एक मोठं पाऊल असू शकते. कारण प्रकाशाचा वेग इलेक्ट्रॉन्सपेक्षा जास्त असतो आणि त्यात उष्णता निर्माण होण्याचे प्रमाणही नगण्य असते. अगदी बरोबर. हे खरोखरच थक्क करणारे आहे. दशकानुदशके आपण इलेक्ट्रॉनिक चिपचा आकार लहान करत आलो आहोत, पण पुढची मोठी झेप कदाचित विजेची नसेल तर आपल्या लॅपटॉपच्या आत वाहणाऱ्या शुद्ध प्रकाशाची असेल.
जर माहिती साठवण्याचे आणि त्यावर प्रक्रिया करण्याचं कामही कॉम्प्युटरच्या आत प्रकाशाच्या वेगाने होऊ लागले तर तंत्रज्ञानाची गती अकल्पनीय असेल. आजचे सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर सुद्धा त्यापुढे खूप संथ वाटतील. ह्याच एका विचाराला लावणाऱ्या आणि प्रक्षोभक विचारासोबत आपण आजच्या या सखोल विश्लेषणाच्या शेवटाकडे आलो आहोत. ऑप्टिकल फायबरच्या या अद्भुत प्रवासाने प्रकाशाच्या वेगाने विचार करायला नक्कीच भाग पाडला असेल. आणि भविष्यात जेव्हा कधी इंटरनेटचा वापर होईल तेव्हा त्या अदृश्य काचेच्या तारांची आणि त्यातून धावणाऱ्या प्रकाशाची आठवण नक्की राहील. आजच्या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक विषयाच्या सविस्तर चर्चेसह. तोपर्यंत शिकत रहा आणि नवीन गोष्टी शोधत रहा.